ती चौकशी तर करावीच लागेल ना, म्हणून तर म्हटलं की CDR चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण ज्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते नाही सांगता येणार मला, चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. हां, चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार, खालच्या हौशा लोकांना वरच्या हाऊसमधल्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की नाही, तो कायदा काय आहे ते तपासून घेणार. ते काय त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आबरू नुकसान तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये. माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही, या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे जळगाव नंदुरबारला, तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीसा काढणार आहे की तुम्ही खुलासा करायच्या. तुमच्याकडे पुरावे आहे का? पुरावे नाही आहे ना, मग तुम्ही आज कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात, अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची? असू शकतील ना, जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून, जे असेल ते सत्य बाहेर येईल. नाही नाही नाही, त्यांचा CDR नाही, याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल. काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये, ते पण चौकशी करावी लागेल. मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले म्हणून. मी स्वतः RR पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते, मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे, याची सविस्तर चौकशी व्हावी. रितसर अँटी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे, कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ब्रीफ करतो. शासनाने आदेश दिले तर बंद करू, आपला काय प्रश्न? नाही, मी का बंद करण्याची मागणी करावी? असं काय मोबाईल बाकीचे आमदार लागेल तेवढे त्याचा PDF येतात, माहिती येते, खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते, ती माहिती पुटअप करायला होते. प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो तो चालूच असतो असं नाही, कारण थोडा बंद असतो, अनेक कारणं असतात त्याला. मोबाईल वास्तविक बंदच होता पूर्वीचा, पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने, त्यांना वाटलं तर ते बंद करू शकतात, तो काय विषय नाही. आतापर्यंतची योजना दाखवा ना. ठीक आहे ना, सांगा ना, हे शूट करा दाखवा. तो जरा लाईट बंद करावं लागेल हो, ते बरोबर कॅमेरा नीट करा, सरळ करा, सरळ. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय कृषी मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मी क्षिप्रा माडकर आणि आमचे कलाकार मंगेश निपाणीकर यांच्या संबंध टीमच्या वतीने आपण सिन्नर या ठिकाणी सिन्नर शिर्डी या महामार्गावरती औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी तब्बल 4,04,42 आणि अशा स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे जवळजवळ 11 एकर परिसरामध्ये हे फार्म आर्ट प्रकार आहे तो आपण साकारला आहे. त्यासोबतच हे देशातलं पहिलं असं भव्य फार्म आर्ट आहे. जे जे काही कृषी संदर्भात अजितदादांनी सहकार्य केलंय त्या निमित्ताने दादांना डेडिकेटेड आम्ही हे फार्म आर्ट या ठिकाणी केलेलं आहे. अन्नदाता हाच जगाचा भाग्य विधाता
या अतिशय प्रेरणादायी स्लोगन खाली करण्याचा आमच्या सर्व ग्रामीण भागातील तरुण मंडळींचा हा उपक्रम आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी, कारण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर नंतर एवढं दाखव. भव्य याच्यात ते शक्य नसेल. अगोदरचं दाखवा, अगोदरचं याच्यात क्लिअर नाही वाटत आहे. त्यामध्ये 11 एकर याआधी संपूर्ण देशभरात पहिलेच राजकीय सरळ करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.